नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी श्रीमती नाशिकर एसबी इंदिरा गांधी प्राथमिक शाळा रुईभर येथे कार्यरत आहे। आज मी तुम्हाला बुद्धिमत्ता या विषयातील दुसरा घटक वर्गीकरण याविषयी माहिती सांगणार आहे। वर्गीकरणाचे 3 उपघटक आहेत। एक आहे शब्दसंग्रह, दुसरा आहे संख्या आणि तिसरा आहे आकृत्या। या प्रश्न प्रकारामध्ये काय केलं जातं, 4 घटक या प्रश्न प्रकारामध्ये साम्य असणारे 4 घटक दिलेले असतात आणि 3 घटकामध्ये तंतोतंत साम्य दिलेले असतं। 3 घटकामध्ये तंतोतंत साम्य दिलेले असतं आणि ते तंतोतंत असलेलं साम्य ओळखून विसंगत घटक शोधायचा आहे आणि विसंगत घटक शोधायचा आहे म्हणजेच वेगळा शब्द शोधायचा आहे। मग आता ह्या शब्दसंग्रहावरील आपल्याला काय करायचंय, प्रश्न सोडवायचे। काय प्रश्न आहे तुम्ही बोर्डवर आता लिहिते। आता ह्या शब्दसंग्रहावर काय प्रश्न दिलाय पहा, गटात न बसणारा शब्द शोधा। गटात न बसणारा शब्द शोधा। शब्द शोधा किंवा शब्द ओळखा। शब्द ओळखा, गटात न बसणारा शब्द ओळखा। आताच मी सांगितले या प्रश्न प्रकारामध्ये 4 घटक साम्य दिलेले असतात। त्यातून आपल्याला काय करायचंय, तंतोतंत साम्य असणारे 3 घटक ओळखायचे आणि 3 घटक ओळखल्यानंतर आपल्याला बरोबर विसंगत घटक सापडतो, शोधतो, म्हणजे विसंगत घटक आपल्याला लगेच मिळतो। मग आता गटात न बसणारा शब्द यावेळी आपण काय करू, उदाहरण सोडू। मी आता बोर्डवर काय करते, उदाहरण लिहिते। पहिलं उदाहरण आहे तगर। पहिलं उदाहरण आहे तगर, दुसरा आहे जाई आणि तिसरा आहे गुलाब आणि चौथा आहे मोगरा। आणि आपल्याला इथं 4 गोल दिलेले असतात। पर्यायामधून उत्तर शोधून हा गोल एक गोल रंगवायचा असतो। आता आणखी मी प्रश्न वाचते। तगर आहे, जाई, गुलाब आणि मोगरा। तगर बघा, तगर हे कसलं फूल आहे, बिनवासाचं फूल आहे। तगर हे बिनवासाचं फूल आहे। जाई हे वासाचं फूल आहे, सुवासिक फूल आहे। गुलाब हे पण वासाचं फूल आहे, सुवासिक फूल आहे आणि मोगरा हे पण वासाचं फूल आहे, सुवासिक फूल आहे। बघा, जाई, गुलाब आणि मोगरा हे फुलं कशी आहेत, सुवासिक फुलं आहेत आणि तगर हे कसं आहे, बिनवासाचं फूल आहे। म्हणून आपलं उत्तर काय येईल, म्हणून तगर हा शब्द गटात न बसणारा शब्द आहे। तगर हा शब्द गटात न बसणारा शब्द आहे कारण जाई, गुलाब आणि मोगरा ही सुवासिक फुलं आहेत आणि तगर हे बिनवासाचं फूल आहे म्हणून तगर हे आपलं उत्तर आहे। तगर हा शब्द गटात न बसणारा आहे म्हणून पर्याय 1 आहे म्हणून 1 हा गोल रंगवायचा। 1 हा गोल रंगवायचा। आता ह्याच प्रश्नावरील आपण काय करू, आता दुसरं उदाहरण घेऊ। दुसरं उदाहरण आहे बघा, मी बोर्डवर लिहिते। दुसरं उदाहरण आहे कोल्हापूर। काय, कोल्हापूर। परत कोल्हापूर, परत पंढरपूर,
कोल्हापूर, पंढरपूर, तिसरा आहे नागपूर, नागपूर आणि चौथा आहे सोलापूर. बघा सोलापूर. आणि आपल्याला इथं 4 पर्याय, 4 गोल दिलेले असतात. ह्या गोलामध्ये एका गोलामध्ये पर्याय शोधून उत्तर लिहायचं. आता कोल्हापूर, पंढरपूर, नागपूर आणि सोलापूर. कोल्हापूर काय जिल्हा आहे. कोल्हापूर हा महाराष्ट्रातील जिल्हा आहे. पंढरपूर हा तालुका आहे आणि नागपूर हा पण जिल्हा आहे. सोलापूर हा पण जिल्हा आहे. बघा कोल्हापूर, नागपूर आणि सोलापूर हे महाराष्ट्रातील जिल्हे आहेत आणि पंढरपूर हा तालुका आहे. म्हणून पंढरपूर हा शब्द, पंढरपूर हा जिल्हा नाहीये, तालुका आहे. म्हणून गटात न बसणारा शब्द कोणता तर पंढरपूर. गटात न बसणारा शब्द कोणता पंढरपूर. मग कोणता आहे पर्याय 2. पर्याय 2 आहे म्हणून काय करायचंय दुसरा पर्याय, पर्याय 2 आहे म्हणून दुसरा गोल रंगवायचा. बघा म्हणजे हा गटात न बसणारा शब्द कसा ओळखायचा तर या प्रश्न प्रकारामध्ये 4 घटक साम्य दिलेले असतात पण त्यातील 3 घटक तंतोतंत साम्य असतात आणि 3 घटक तंतोतंत साम्य, 3 घटकातील तंतोतंत साम्य ओळखल्यानंतर आपल्याला चौथा घटक म्हणजे आपलं उत्तर मिळतं. आता ह्याच्यावरीलच म्हणजे गटात न बसणारा शब्द ह्यावरीलच आपण काय करू तिसरा प्रश्न सोडू. तिसरा प्रश्न आहे तू मी तिसरा आहे हो आणि चौथा आहे तो. चौथा आहे तो. 1 2 3. आता तू काय प्रश्न आणखी एकदा वाचते मी. तू हे काय आहे सर्वनाम. तू हे काय सर्वनाम. मी हे काय सर्वनाम. तू तुम्ही आम्ही मी तो हे काय सर्वनाम आहे. तू मी हे सर्वनाम आहे. हो हे सर्वनाम आहे का नाही शब्द आहे आणि तो हे सर्वनाम आहे. म्हणून तू मी आणि तो हे काय सर्वनाम आहे आणि हो हे सर्वनाम नाही. म्हणून काय म्हणून हो हा शब्द गटात बसत नाही. गटात न बसणारा शब्द हो आहे म्हणून पर्याय 3. म्हणून तिसरा पर्याय आहे म्हणून तिसरा गोल रंगवायचा. तिसरा गोल रंगवायचा. हे झालं आपलं उत्तर. अशाच प्रकारचे आपण काय करायचे आणखी उदाहरण सोडू. आणखी एक उदाहरण सोडू. गुलाब. 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 दुसरा पर्याय आहे सिंह. दुसरा पर्याय आहे सिंह आणि तिसरा पर्याय आहे आंबा. तिसरा पर्याय आहे आंबा आणि चौथा आहे शिशिर. काय शिशिर.
हे काय फुल आहे. सिंह हे काय आहे प्राण्यांचं नाव आहे, प्राणी आहे. आंबा हे फळ आहे आणि शिशिर हे ऋतूचं नाव आहे, ऋतू आहे. पण हे गुलाब हे फुलांचा राजा आहे. गुलाब फुलांचा राजा आहे. सिंह प्राण्यांचा राजा आहे आणि आंबा फळांचा राजा आहे. तर ऋतूंचा राजा कोण आहे? वसंत आहे. पण इथं ऋतूंचा राजा दिलेला नाहीये, इथं फक्त ऋतूचं नाव दिलंय शिशिर. आता ऋतूचा राजा कोण आहे? वसंत आहे. ऋतूचा राजा वसंत आहे. ऋतूचा राजा वसंत आहे. पण आपल्याला इथं पर्यायामध्ये काय दिलंय? शिशिर दिलं आहे. फक्त ऋतूचं नाव दिलंय. फुलांचा राजा गुलाब दिलाय. फुलांचा राजा गुलाब दिलाय. प्राण्यांचा राजा सिंह दिलाय. फळांचा राजा आंबा दिलाय. इथं ऋतूंचा राजा वसंत आहे. पण यांनी प्रश्नामध्ये ऋतूंचा राजा वसंत दिला नाही, फक्त ऋतूचं नाव दिलंय. म्हणून शिशिर हा शब्द गटात बसत नाही. म्हणून पर्याय 4. आपलं उत्तर काय आलंय? पर्याय 4. म्हणून चौथा गोल रंगवायचे. अशाच प्रकारे आपण काय करायचं? घरी गेल्यानंतर गटात न बसणारा शब्द ओळखा. यावरील काय करायचे? उरलेली जी उदाहरणं आहेत पुस्तकातली, ती पुस्तकातली उदाहरणं सोडवायची. धन्यवाद.